बोलत झाली पाहिजे का नाही? याची पण त्याची पण त्याची पण देवाई बरोबर आणलं. बाबा याला काय लागतं सांगाल का? तुम्ही काय देता मग ढोल ते कोणाला देता? याला देता का अजून कोणाला देता? हा देव कुठं बसला तुमचं माहितीये का? तुम्हाला माहितीये? मग माहिती झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे? झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे? बरोबर. मग ही कोण आहे? गाव पांढरी म्हणजे तिला काय बोलतात? गावदेवी. हा तिचा जोडीदार भैरव. भैरव बोलता ना तुम्ही? हा तिचा हिरवा. आपण कुठे ठेवलं होतं? आतमध्ये. बाहेर काय आणलं होतं? मला बघायचं होतं देवानं बोलू इथं घाटावर कुठं बसलाय का? देव इथं शोधत तिथं शोधत तिथं. तो बोलतो आम्ही जर तिकडे बसलोय तर तो फिरत होता ना सर्व. मग तेव्हा आम्ही जी एडी भक्ती करतोय तुम्हाला मान्य आहे का? या कुलाचा, या घराचा आणि या बालकाचा सांभाळ कराल का? कराल का? मग आता मला सांगा, तुमची माणसं जातात का गाडतात? बरोबर. मी पीरांचं यांना बोललो ना, पीर काय बोललो? दर्ग्यामध्ये कुठे गेले होते का? दर्गा म्हणजे तुमची जी माणसं जाणतात गाडतात ती कोणत्या बाजूला आहेत? कुठं काढल्या जुनी माणसं? तिथं सावरीचं झाड आहेत का? जुनी माणसं कुठं काढल्यात? मी जेव्हा यांना बोलो पीरांचं काहीतरी अडचण येते बोलो ना आधी. पीर म्हणजे तुमची लोक जी समाधी करतात त्याच्यातला बसलेला जो म्हातारा जुना भगत होता त्याला तिथंच काढलंय का? हा बरोबर का? येऊन कुठे बसला तो? देवालाच बसला. बरोबर आहे. म्हणजे तो पीर बाबा रूपानेच बसला. मग त्याला टावेल टोपी देता का काय देता? गोंधळ घातला असता, देव नाचला असता, आपण निघून गेलो असतो. अर्ध्या लोकांनी याची गवस नाही, याची गवस नाही ना त्याची गवस नाही. आहे का? नाही. बाबा झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे? जर तुम्हाला माहित नाही तर मला कशाला बोलवलंय? त्यासाठी बोलवलं का नाही? मग बोली कोणी करून द्यायला पाहिजे? नाही झाडानं करता आली नाही, तुम्हाला करता आली तर कोणी? मला जर पुढचं ज्ञान आहे म्हणजे मलाच दिली पाहिजे. मग ते लिहिले का नाही आपण, त्याच्यावर मी पुढचं तुम्हाला सांगेल. बोला. आनंदाने स्थानव येता का भंडारते महाराज? चला स्थानव या. काय आलं माहिती का दादा? तुम्ही लिहिता म्हणून तुम्हाला सांगतोय. आपण कोणत्याही देवाला मानपान देत नाही म्हणून ही झाडं खेळतात, येड्या वाकड्या खेळतात. त्यांना पुढचा मार्ग दाखवत नाही का? तर त्यांना कोणती बाहेरील शक्ती आडवी येत नाही. त्यांना आडवं काय येतंय? मी जर तुमच्या देवाऱ्यात बसले तर मला काय लागतंय माहिती पाहिजे ना तुम्हाला. चला एकदा मोकळ्या मनाने स्थानावर जायचं. बरोबर आहे बाबू. इकडे पुढे जरा 2 मिनिटं. तू काय ना मी काय तिकडे उदाहरण देतोय. तुझं नाव काय? बस तिथं तिथंच बस. नाव काय? तुझ्या आईचं नाव? मालकरी आहेत का टालकरी आहेत? मग त्यांना बाजारात जाऊन खाणार पनीर किंवा कोबी फ्लावर. कसं माहित झालं? तुमची आई कोण आहे तेव्हा माहित झालं म्हणून त्यांना पनीर किंवा लागल. वडील नाव मालकरी का टालकरी? मग त्यांना बाजारात जाऊन खाणार पनीर किंवा कोबी फ्लावर. तेच जर मी मटन मच्छी दिली तर चालेल का? चालणार नाही. मग तसं तुम्हाला हे देव बसलं याची जर तुम्हाला आई बाप कोण आहेत माहित नसेल तर तुम्ही देणार काय त्यांना? मग त्यासाठीच गोंधळ केलाय ना. तुमच्या वडिलांना जर मटण लागलं असतं तर मटण दिलं असतं आईला. मग हे पण आई बापाचे ना तुमचे. मग आई बापच तुमचे माहित नसेल तुम्ही देता काय? बरोबर आहे. मग हा हिरवा देव आहे, याला काय लागतंय? हा कोणत्या रूपी आहे? महादेव रूपी आहे की विष्णू रूपी आहे? नाही माहिती. ही गावदेवी लक्ष्मी रूपी आहे का पार्वती रूपी आहे? माहिती आहे तुम्हाला? नाही. भैरी बोलता. भैरी कोणत्या रूपाने आहे? हिचं स्थान कुठे माहिती का तुम्हाला? कोकणामध्ये. कुठं? हिरवा चढा कुठे माहिती का तुम्हाला? कुठं? कोकणामध्ये. कुठं? हा
गावदेवी म्हणजेच लक्ष्मी. कुठे आहे तिचं स्थान? लक्ष्मीचं स्थान कुठे आहे? कोल्हापूर कुठे आलं? कुठे आलं? मराठवाड्यात आलं का कोकणात आलं? कसं काय? कोल्हापूरची कोकणाची राणी आहे ती. कुठली? मग हा पण कोकणाचा, हा पण कोकणाचा, हे पण कोकणाचं. कुठलं आलं? मग यांची तुम्हाला माहिती पाहिजे का नको? नुसतं देव घुमवायचं, रात्रभर देव घुमवलं असतं, देव बनवलं असतं, पण याची तुम्हाला माहिती होईल का? हा, म्हणून आता तुम्ही परत मागे बसा. अजून एकदा मला देवीचं गोरपडीचं गाणं घ्या. गोरपडी देवीचं गाणं घ्या. मी सांगतो तुम्हाला. देवा तुम्ही पण बाजूला बसा. बाबा तुम्ही पण बसा. या इथे बसा. टाका ना